Good morning to you. Today we will learn about the topic microbes in energy production. याच्या अगोदरचे जे टॉपिक्स बघितले आपण त्याच्यामध्ये रोल ऑफ द मायक्रोब्स इन इंडिजिनस फूड, त्याच्यानंतर पाहतो आपण इंडस्ट्रियल प्रोडक्शन. ठीक आहे. आता एक स्पेशल टॉपिक आहे विच इज रिलेटेड टू द मायक्रोब्स अँड दॅट इज एनर्जी प्रोडक्शन. आता एनर्जीचा इथं संबंध कसा घ्यायचा तुम्हाला? यू कॅन कन्सिडर दिस एनर्जी इन द फॉर्म ऑफ द फ्युएल. पर्टिक्युलरली आपण बर्निंगसाठी ज्या गोष्टी यूज करतो, फॉर एक्झाम्पल गॅस. ठीक आहे. आपल्याकडे एलपीजी वगैरे जे गॅस राहतात, HP हे, तर अशाच टाईपचं आहे. पहा, म्हणजे अशा टाईपचं एखादं प्रोडक्शन करायचं आहे विच इज यूज ॲज द सोर्स ऑफ एनर्जी टू परफॉर्म अवर डेली ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. आता याचे दोन यूज आहेत. पहा, हे जे एनर्जी प्रोडक्शन करायचं आहे विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, डायरेक्टच लक्षात ठेवा इथं एनर्जी प्रोडक्शन इट इज रिलेटेड विथ द गॅस प्रोडक्शन. ठीक आहे. कारण असे बाकीचे ऍप्लिकेशन्स आहेत, पण आपल्याला फक्त रिलेटेड टू सिलेबसच पाहायचं आहे. सो बायोगॅस किंवा गॅस प्रोडक्शन जे असेल, जे आपण आपल्या घरगुती कामासाठी सुद्धा वापरतो. ठीक आहे. तर त्याला एनर्जी प्रोडक्शन म्हणायचं आहे. तर इथं एनर्जी इट इज रिलेटेड टू दी फ्युएल अँड फ्युएल इज इन द फॉर्म ऑफ गॅस. जी डायग्राम तुम्हाला दिसून आली बोर्डवर, इट इज ऑफ द बायोगॅस प्लांट. ठीक आहे. जसं आता आपण मायक्रोब इन दी सिवेज ट्रीटमेंट बघितलं होतं. मग सिवेज म्हणजे काय? तर वेस्ट वॉटर. आणि ज्या एरियामध्ये आपण त्या वेस्ट वॉटरला ट्रीट करतो, प्रोसेस्ड करतो, त्याला आपण नाव दिलं होतं STPs, सिवेज ट्रीटमेंट प्लांट. तर तसाच इथं पार्ट आहे बायोगॅस प्लांट. द एरिया वेअर बायोगॅस इज प्रोड्यूस. व्हाय इट इज कॉल्ड एज बायोगॅस? एक तर आपण त्याला एक फ्युएल म्हणून यूज करून राहिलो, म्हणून आपण त्याला गॅस, आणि एक ते गॅसेस स्टेटमध्ये सो इट इज हा एक प्रोडक्ट आहे. आपण मायक्रो ऑर्गॅनिझम पासून वेगवेगळे प्रोडक्ट तयार करून राहिलो. फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन प्रोडक्शन आहे, एन्झाईम्स आहेत, ऑर्गॅनिक ऍसिड्स आहे. इन द सेम वे गॅस इज ऑल्सो वन ऑफ द प्रोडक्ट. पण हा जो गॅस तयार होऊन राहिला, हा कसा तयार होऊन राहिला? बाय द ऍक्टिव्हिटी ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. प्रोसेस इज सेम. जी प्रोसेस सिवेज ट्रीटमेंटमध्ये यूज केली आहे दॅट इज फर्मेंटेशन टेक्निक, डिकम्पोजिशन टेक्निक. तर त्यासारख्याच प्रोसेस यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. म्हणून जो सोर्स आहे आपल्याला तो वापरायचा आहे मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि त्यांच्या थ्रू कुठेतरी गॅस प्रोड्यूस होणार आहे. ओके. सो दिस इज कॉल्ड एज द बायोगॅस अँड इट इज वन ऑफ द प्रोडक्ट विच कॅन डायरेक्टली यूज एज अ डोमेस्टिक फ्युएल ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल. असे दोनही युजेस या बायोगॅस प्रोडक्शनचे राहू शकतात मित्रांनो. ठीक आहे. सो बायोगॅस प्रोडक्शन, ऍक्च्युली बायोगॅस म्हणजे काय? तर इट इज नथिंग बट दी मिथेन गॅस, CH4. आणि याचा यूज असतो पहा, एक तर इट इज इन्फ्लॅमेबल, सेकंडली इट इज इको फ्रेंडली. म्हणजे जेव्हा आपण या बायोगॅस प्लांटवरती प्रोसेस करू, स्टडी करू, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यामध्ये जे की कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग जेव्हा परफॉर्म केली जाते तेव्हा दोन गोष्टी तयार होतात. एक तर जर एखादा प्रोडक्ट विच यू डिझायर्ड, विच यू रिक्वायर्ड, अँड देअर मे बी द प्रोडक्शन ऑफ सम बाय प्रोडक्ट्स विच मे बी बेनिफिशियल और मे बी हार्मफुल. ठीक आहे. मेन आपला प्रोडक्ट आहे बायोगॅस दॅट इज मिथेन, तो प्रोड्यूस होणार आहे. बट इन ऍडिशन टू दिस देअर मे बी प्रोडक्शन ऑफ हायड्रोजन सल्फाइड, कार्बन डायऑक्साइड विच आर नॉट नेसेसरी. पण जर पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट केलं तर मिथेनचं पर्सेंटेज राहतं 40 to 60%, आणि बाकीचे जे आहेत ते मग त्याच्यामध्ये CO2 आणि H2S राहू शकतो, हायड्रोजन राहू शकते. ठीक आहे. तर म्हणून म्हटलंय की द गॅस विच इज यूज हिअर दॅट इज बायोगॅस, इट इज इको फ्रेंडली इन नेचर. म्हणजे इट इज नॉट हार्मफुल फॉर द एन्व्हायरमेंट, इट डू नॉट कॉज एनी काइंड ऑफ द पोल्युशन. हा झाला पहिला मुद्दा. सेकंडली, काहीतरी प्रोडक्ट तयार करायचा आहे म्हणजे इट मीन्स यू रिक्वायर सम रॉ मटेरियल.
प्रोसेसिंग ज्या गोष्टीवर केलं जाते त्याला आपण रॉ मटेरियल म्हणतो. आणि इथं रॉ मटेरियल कोणतं वापरायचं आहे, जे इझिली अवेलेबल असेल, विच इज प्रेझेंट इन प्लेंटी ऑफ द अमाऊंट इन द सोसायटी. जो आपण प्रिव्हियस टॉपिक पाहिला सिवेज ट्रीटमेंट, तर वेस्ट रिलीज फ्रॉम द होम्स, हाऊस अँड ऑफिसेस. ठीक आहे, तर तशाच टाईपचं आहे पहा, तुम्हाला इथं वेस्ट मटेरियल यूज करायचं आहे. ठीक आहे, आता जनरली याच्यामध्ये आपण सॉलिड वेस्ट यूज करू शकतो. आणि या वेस्ट पासून ऑटोमॅटिकली काय तयार होणार आहे, एक प्रोडक्ट तयार होणार आहे विच इज गॅसेस इन द स्टेट, दॅट इज बायोगॅस आणि मिथेन प्रॉपरली त्याला तुम्ही म्हणू शकता. तर हा तुम्हाला आजचा टॉपिक पाहायचा आहे, हाऊ मायक्रोब्स आर इम्पॉर्टंट ऑर हॅव देअर रोल इन द प्रोडक्शन ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ द गॅस. So let's have a look on this diagram. How it is made up. पण एक टिपिकल बायोगॅस प्लांट जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये 10 ते 15 फूट याची एक हाईट राहते आणि या हाईटचा गॅस आपण यूज करू शकतो. आता याच्या ठिकाणी पहा, मेनली बायोगॅस प्लांट मध्ये दोन गोष्टी प्रेझेंट राहतात. विच वन? The biogas plant, it is made up of mainly two compartments, that is one is digester and another is gas holder. Okay, what do you mean by digester? थोडंसं इमॅजिन करायचं आहे आणि त्याची मिनिंग्स लावायचे आहे. डायजेस्टर, एक तर आपल्याला गॅस प्रोडक्शन करायचं आहे विथ द हेल्प ऑफ व्हॉट, मायक्रो ऑर्गॅनिझम. मग मायक्रो ऑर्गॅनिझम पासून एखादा प्रोडक्ट तयार केव्हा होईल, व्हेनेवर द मायक्रोब परफॉर्म डिकम्पोजिशन, दे परफॉर्म ब्रेकडाऊन, दे परफॉर्म हायड्रोलिसिस. So for this purpose we need some raw material, and that raw material use it is bio waste. या प्रोसेसिंग मध्ये आपल्याला जे रॉ मटेरियल वापरायचं आहे ते कोणतं असेल, बायो वेस्ट. इट कंटेन मोस्टली ऑर्गॅनिक वेस्ट. ठीक आहे, मग आता कुठून कलेक्ट कराल, इट इज इन द फॉर्म ऑफ काऊ अँड कॅटल डंग. सगळ्यांनाच माहित आहे हा, आणि रेडिली अवेलेबल असतं, मिळू शकतं. आणि हे काय यूज करायचं आहे, कारण याचा सोर्स आहे ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक जर सोर्स असेल तर इट मे बी डेंजरस फॉर द एन्व्हायरमेंट. कारण इनऑर्गॅनिक म्हटलं का, इट इज फुल्ली मेड अप ऑफ केमिकल्स. ऑर्गॅनिक म्हटलं तर ते सुद्धा केमिकल आहे, पण ऑर्गॅनिक म्हणजे इट इज ऑब्टेन फ्रॉम द सोर्स, दॅट इज प्लांट अँड दी एनिमल्स. हे ऍक्च्युली ऑर्गॅनिकचं मिनिंग होते. ऑर्गॅनिझम हा जो वर्ड आहे, कार्बन कंटेनिंग कंपाऊंड जे राहतात आपल्या बॉडीमध्ये, अवर बॉडी इज मेड अप ऑफ दॅट कंपाऊंड ऑर्गॅनिक. तर म्हणून म्हटलंय की जो वेस्ट आहे, जो रॉ मटेरियल आहे, तो सुद्धा तुम्हाला कोणता वापरायचा आहे, ऑर्गॅनिक, जेणेकरून त्याचं नॅचरली डिग्रेडेशन होईल, ब्रेकडाऊन होईल. कोण ब्रेकडाऊन करणार आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम. कोणते वापराल तर त्याचं एक नेचर आहे. द मायक्रो ऑर्गॅनिझम युज्ड हिअर आर अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अनएरोबिक मायक्रोब्स कोणकोणते, त्याचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. अनएरोबिक मायक्रोब्स, और यू मे सिंपली कॉल्ड देम एज बॅक्टेरिया. एक्झाम्पल, Clostridium and Pseudomonas. Okay, so these are the two bacteria, mainly they are used in the production of the biogas. आता या ठिकाणी पहा, जर आपण या डायग्रामच्या लेबलिंगला फोकस केलं तर याच्यामध्ये काय काय राहतं पहा. मेनली कोणता पार्ट आहे तर डायजेस्टर, जिथं तुम्हाला रॉ मटेरियल ऍड करायचं आहे. रॉ मटेरियल मध्ये काय राहील, वेस्ट मटेरियल. ठीक आहे, कोणकोणतं वेस्ट राहू शकतं तर इट कंटेन प्लांट वेस्ट, एनिमल वेस्ट, डोमेस्टिक वेस्ट, ऍग्रिकल्चरल, म्युनिसिपल वेस्ट, फॉरेस्ट. म्हणजे ऍग्रिकल्चर फील्ड मधून जो काही वेस्ट पार्ट रिलीज होईल, दॅट कॅन बी युज्ड ॲज अ रॉ मटेरियल. म्हणजे तुम्हाला इथलं रॉ मटेरियल कलेक्ट करण्याकरता कोणती मेहनत घेण्याचं काम नाहीये, इट इज रेडिली अवेलेबल. आणि हे आपण कुठून ऍड करणार आहे तर या डायजेस्टर मध्ये ऍड करण्याकरता पहा, तुम्हाला इथे एक अशी पाईपलाईन दिसून राहिली. ठीक आहे, हा पाईप असेल and it is connected to what, it is connected with the charge pit.
चार्ज का शब्द वापरायचा आहे, कारण इथून आपण रॉ मटेरियल ऍड करून राहिलो. इट इज द एरिया विच इज यूज टू फीडिंग. इट इज द आपण म्हणू टू फीड रॉ मटेरियल. इथं फीडचा अर्थ काय होतो? टू ऍड. डंग वॉटर असा शब्द का वापरायचा आहे, कारण आपल्याला काय करायचं आहे की वी हॅव टू मेड सम स्लरी. पहा ऍक्च्युली या डायजेस्टरमध्ये काय काय ऍड करायचं तुम्हाला? दोन गोष्टी. एक तर आपण वापरून राहिलो कोणतं? बायो वेस्ट, ज्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक वेस्ट. तर बायो वेस्ट अँड स्लरी. स्लरीचा अर्थ होतो मिक्सचर. म्हणजे कॅटल डंग इट इज मिक्स्ड विथ दी वॉटर, म्हणून त्यांनी म्हटलंय डंग वॉटर. तर त्याची एक स्लरी बनवायची आहे तुम्हाला, मिक्सचर बनवायचं आहे. अँड देन दॅट मिक्सचर शुड बी ऍडेड इन टू दी चार्ज पीट. चार्ज म्हटलं म्हणजे याचा अर्थ हे असं एक केमिकल आहे, असं मटेरियल तयार झालं आहे विच अंडरगो केमिकल रिॲक्शन्स. दॅट्स वाय इट इज लेबल्ड ॲज दी चार्ज पीट. पीट म्हणजे ऍक्च्युली गड्डा होतो. आणि हा जो तुम्हाला बायोगॅस प्लांट दिसून आला यातला मोस्ट ऑफ दी पार्ट जो आहे इट इज डीप अंडर ग्राउंड. सॉइल सरफेसच्या आतमध्ये तुम्हाला त्याला ठेवायचं आहे, जेणेकरून प्रॉपर एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, मॉइश्चर त्या ठिकाणी अवेलेबल असेल. त्याच्यानंतर आता जेव्हा आपण हे रॉ मटेरियल ऍड करू तर याच्यामध्ये काय होतं? या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होईल, अनएरोबिक मायक्रो. आणि हे काय करतील? हे जे वेस्ट रॉ मटेरियल कलेक्ट होईल त्याचं फर्मेंटेशन करतील. अँड वी नो दॅट फर्मेंटेशन इट इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. आणि अनएरोबिक रेस्पिरेशनचे प्रोडक्ट असतात विद्यार्थी मित्रांनो, गॅसेस लाईक मिथेन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड. ओके, सो दिस इज ऍक्च्युली व्हॉट द बायोगॅस प्लांट. तर म्हणून त्यांनी त्याला डायजेस्टर नाव दिलं, जिथं ते प्रोसेसिंग घडेल. मायक्रो ऑर्गॅनिझम नॅचरली वेस्ट मटेरियलला ब्रेकडाऊन करतील. कसं करतील ते आपण बघणार आहोत स्टेप्स. त्याच्यानंतर याच्यामधून जो प्रोडक्ट रिलीज होईल दॅट इज लाईक गॅसेस मिथेन, कार्बन डायऑक्साईड, इट इज कलेक्टेड विथ द हेल्प ऑफ गॅस होल्डर. होल्डर म्हणजे काय? तर इथून हा गॅस तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी सप्लाय करू शकता किंवा डायरेक्टली त्याला स्टोअर करू शकता. इट इज इझिली स्टोर्ड अँड इझिली ट्रान्सपोर्टेड. याचे खूप सारे सिग्निफिकन्स सुद्धा आहेत पहा, ते आपण लास्टली पाहणार आहोत. सो दिस इज द एक जनरलाइज स्ट्रक्चर ज्याला म्हणू शकतो आपण, टिपिकल स्ट्रक्चर ऑफ द बायोगॅस प्लांट. हे बायोगॅस प्लांटची याचा सोर्स काय? कोण निर्माण केला बायोगॅस? तर असं जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं की व्हॉट इज द सोर्स और हु गिव्स द मॉडेल ऑफ बायोगॅस प्लांट, तर लक्षात ठेवायचे तुम्हाला पहा. एक आहे दी बायोगॅस प्लांट्स वेअर गिवन बाय ICAR, that is Indian Council of Agricultural Research. ठीक आहे, ज्या ठिकाणी ऍग्रिकल्चरल वर पर्पज वरती रिसर्च केला जातो, तर त्याच्यामधून यांनी बायोगॅस प्लांटची काय केली? निर्मिती केली. एक आणखी आहे दिलेल्या पुस्तकामध्ये दॅट इज KVIC. इट मीन्स खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन प्रोजेक्ट. याचं मिनिंग काय होते? जे ग्राम उद्योग असतात, म्हणजे पर्टिक्युलरली एखाद्या खेड्याकरता, एखाद्या विलेज करता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार किंवा उद्योग बनवले जातात, अशी एक संस्था असेल, त्याला म्हणायचं तुम्हाला खाडी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन प्रोजेक्ट. तर या दोघांच्या थ्रू यांनी स्वतःहून बायोगॅस प्लांटची निर्मिती केली आणि एक्सप्लेनेशन दिलं की सच टाइप ऑफ प्लांट मे बी एक्झिस्ट अँड दे आर व्हेरी इझिली रेडीली अवेलेबल विच कॅन इझिली मेक and used for the production of biogas like methane. Okay, so this is about introductory part and the discovery. Now we will see what is happening in the biogas plant. Biological level ला या ऍक्च्युली बायोगॅस मध्ये काय करतात? आता डायग्राम आपण इरेज करून टाकू. याचं मिनिंग लक्षात आलं असेल. ठीक आहे, इथून आपण रॉ मटेरियल ऍड करतो, त्याला तुम्ही नाव दिलं चार्ज पीठ. ऍड झाल्यानंतर डायजेस्टर मध्ये इथं मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होतील,
अनएरोबिक ते ब्रेकडाऊन करतील, त्याच्यामधून गॅसेस रिलीज होतील, काही ना काही प्रॉडक्ट त्याच्यामध्ये आपण इथं स्लज नाव दिलं. स्लज म्हणजे काय असते? इट इज दी रॉ मटेरियल, इट इज द वेस्ट मटेरियल है ना, जे बॉटमला डिपॉझिट होईल, वेस्ट मटेरियल सेडिमेंट होईल, त्याला आपण म्हणतो असतो स्लज. हे सगळं सिवेज ट्रीटमेंट सारखंच आहे, फक्त त्यामध्ये आपण वेस्ट वॉटर नाव दिलं होतं. या ठिकाणी आपण त्याच्यात पर्टिक्युलरली त्या रॉ मटेरियलमध्ये कशाचा वापर करून आलो? डंग वापरून आलो. वेस्ट रिलीज फ्रॉम दॅट ॲनिमल किंगडम. प्लांटचा पण वापरू शकतो आपण, डिपेंडिंग अपॉन द सोर्स. नाव व्हॉट इज द प्रोसेस ऑफ दिस बायोगॅस प्रोडक्शन? कशा पद्धतीनं हा बायोगॅस तयार होतो? ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत प्रोसेस. प्रोसेस ऑफ बायोगॅस प्रोडक्शन. इट इन्व्हॉल्व the steps like okay, दिसत आहे? पहा आता. नंबर 1, hydrolysis, or it is also called as anaerobic digestion. आता पहा, the raw material which we are using here, it is taken from the organism, that is plant or animal, so that raw material is called as bio waste or it is called as organic waste. म्हणजे जिथून आपण सुरुवात केली, इट इज द ऑर्गॅनिक वेस्ट. ऍक्च्युली व्हॉट इज वेस्ट? इट इज द ऑर्गॅनिक मॅटर है ना. आणि ऑर्गॅनिक मॅटर म्हटलं का त्याच्यामध्ये मेनली बायो मॉलिक्युल्स असतात, लाईक कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड लिपिड्स. म्हणजे या ऑर्गॅनिक वेस्ट मध्ये काय प्रेझेंट असणार आहे? इट इज मेड अप ऑफ, लक्षात ठेवा शब्द, पॉलिमर्स. कोणकोणते? तर फॉर एक्झाम्पल carbohydrates, then proteins and lipids, or it is called as fats. तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला? पहा की हायड्रोलिसिस मध्ये काय होतं? दिस पॉलिमर्स आर ब्रोकन डाऊन और हायड्रोलाइज्ड. कोण हायड्रोलाइज करणार आहे याला? दे आर हायड्रोलाइज्ड with the help of bacteria. Which one? Anaerobic bacteria like Clostridium or Pseudomonas. Now, whenever the polymers are broken down, they are converted into monomers. Okay? If carbohydrates are broken down, they are converted into simple sugars. कॉम्प्लेक्स कंपाऊंडला ब्रेकडाऊन करून सिंपल कंपाऊंड तयार होतील. प्रोटीन्सला ब्रेकडाऊन केलं तर दे प्रोड्युसेस अमिनो ऍसिड्स. अँड फॅट्स आर ब्रोकन डाऊन इन टू द फॅटी ऍसिड्स अँड ग्लिसेरॉल. सो इन दिस वे various type of the product are produced in the first step of the hydrolysis or anaerobic digestion. पर्टिक्युलर टाईपचे बॅक्टेरियाच यूज केले जातात जेणेकरून जो तुमचा डिझायर्ड प्रोडक्ट आहे गॅस तोच तयार झाला पाहिजे है ना, याच्यामध्ये कंटेमिनेशन चालणार नाही. तर हा झाला आपला पहिला पार्ट. आता याच्यानंतरची प्रोसेस असते विद्यार्थी मित्रांनो नंबर 2, सेकंड स्टेप, दॅट इज ऍसिडोजेनेसिस. कोणती आहे? ऍसिडोजेनेसिस. द नेम इंडिकेट्स दॅट ज्या प्रोसेसमध्ये काय तयार होणार आहे, देयर इज अ प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड. आता तुम्ही अंदाज लावा, जर आपण पाहिलं अमिनो ऍसिड्स त्याच्यामध्ये नॅचरली सीओएच ग्रुप असतात आणि तसंही शुगर, अमिनो ऍसिड आणि फॅटी ऍसिड, ग्लिसरॉल या प्रत्येक ठिकाणी हे जे पूर्ण बायोमॉलिक्युल्स आपण बघून आलो,
एव्हरी बायोमॉलिक्यूल इज मेड अप ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. तर यांच्या थ्रू बॅक्टेरियाज काय करतात की प्रोडक्शन करतात कशाचं, ऑर्गॅनिक ऍसिडचं. म्हणजे आपण म्हणू शकतो हिअर monomers are converted into organic acids. For example, acetic acid, that is CH3COOH, or formic acid, that is HCOOH. अशा टाईपच्या ऑर्गॅनिक ऍसिड्स काय होतात, तयार केले जातात कोणत्या प्रोसेसमध्ये, ऍसिडोजेनेसिस. बॅक्टेरियाची प्रॉपर्टी असते ऍसिडोजेनेक बॅक्टेरिया विच प्रोड्युसेस ऍसिड आफ्टर देअर फर्मेंटेशन ऑर द अनएरोबिक रेस्पिरेशन. नाउ द लास्ट स्टेप इज मिथॅनोजेनेसिस, the process in which there is a production of methane. कुठून प्रोड्यूस होणार आहे, फ्रॉम द ऑर्गॅनिक ऍसिड. म्हणजे तिसऱ्या स्टेप मध्ये काय होईल, सुरुवातीला पॉलिमर टू मोनोमर, सेकंड मध्ये मोनोमर टू ऑर्गॅनिक ऍसिड, आणि आता ऑर्गॅनिक ऍसिड पासून मिथेन तयार होणार. तो कसा तयार होईल, आता समजा आपल्याकडे आपण तिसरी स्टेप बघू राहिलो, और ऍसिटिक ऍसिड आहे CH3COOH. याच्यापासून आता याच्यात कोणते बॅक्टेरिया यूज केले जातात, तर इट युजेस द मिथॅनोजेनिक बॅक्टेरियाज. मिथॅनोजेनिक बॅक्टेरियाज कोणते, तर फॉर एक्झाम्पल मिथॅनोकॉकस किंवा मिथॅनोबॅसिलस असे बॅक्टेरिया इथे यूज केले जातात. काय तयार करतात पहा या ठिकाणी, तर इथं पहा दिस CH3 ग्रुप अँड हायड्रोजन दे कंबाईन टू फॉर्म CH4 दॅट इज मिथेन, अँड व्हॉट इज रिमेनिंग, काय उरलं आता, COO दॅट इज प्लस CO2. है ना. टेक्स्टबुक मध्ये या रिएक्शनला बॅलन्स करण्याकरता त्यांनी काय दिलं, दे युजेस द 12 मॉलिक्युल्स ऑफ द ऍसिटिक ऍसिड. हिअर CH3COOH, इट इज द ऍसिटिक ऍसिड. सो हाऊ मच मिथेन मॉलिक्यूल विल बी प्रोड्यूस्ड, 12 CH3 प्लस 12H, दॅट इज 12 मॉलिक्यूल ऑफ मिथेन प्लस CO2. किती उरले आता, 12 CO2. ओके, सो इन दिस वे the organic acids, it is converted into the methane gas, which is the byproduct. आता लक्षात येईल तुमच्या की नुसतं मिथेन नाही तर सायमल्टेनियसली त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड सुद्धा प्रोड्यूस होतो. म्हणजे अलॉंग विथ द मेन प्रोडक्ट, अलॉंग विथ द बायोगॅस, देअर मे बी प्रोडक्शन ऑफ सम ट्रेसेस. ट्रेसेस म्हणजे एकदम कमी क्वांटिटीमध्ये काही गॅसेस रिलीज होतात. मग त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड राहू शकतो, देअर मे बी द H2S और हायड्रोजन H2. ओके, तर अशा टाईपमध्ये हे बायोगॅस प्रोडक्शनची प्रोसेस विद्यार्थी मित्रांनो परफॉर्म केली जातो. ओके, लास्ट मध्ये आपण याचे बेनिफिट्स किंवा ऍप्लिकेशन बघणार आहोत. Benefits of biogas. Number 1, it is cheap, safe and renewable source of energy. है ना, म्हणजे याला परत परत तुम्ही निर्माण करू शकता. यानी इझिली क्रिएटेबल, इझिली जनरेटेड, स्टोर्ड अँड द ट्रान्सपोर्टेड. इझिली तुम्ही त्याला कॅरी करू शकता. इट कॅन बी यूज फॉर द डोमेस्टिक लाइटनिंग, कुकिंग, स्ट्रीट लाइटिंग एज वेल एज स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. लाइटनिंग पर्पज करता आपण यूज करू शकतो. इट बर्न्स विथ द ब्ल्यू फ्लेम विदाउट इट स्मोक. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्मोक तयार होत नाही. है ना, जसं आपण एखाद्या गोष्टीला जेव्हा जाळतो तेव्हा त्याच्यामधून कार्बन सुटी फ्लेम तयार होते, विच इज व्हेरी डेंजरस, कारण त्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट राहतो. आता इथं जेव्हा हा बर्न होतो तेव्हा हा कसा होतो, इट इज व्हेरी व्हेरी इकॉनॉमिक, इको फ्रेंडली ऑल्सो.
फ्लेम तयार होते, पण कोणती ब्ल्यू फ्लेम तयार होते, कार्बन नसतं. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह द सॅनिटेशन ऑफ द सराउंडिंग. बायोगॅस करता जे रॉ मटेरियल वापरतो आपण, इट इज ऑर्गॅनिक वेस्ट. म्हणजे आपण त्या सराउंडिंग मधून ते पूर्ण वेस्ट मटेरियल कलेक्ट करतोय फॉर द प्रोडक्शन ऑफ बायोगॅस. प्रोडक्ट तयार होऊन राहिला, पण सराउंडिंग मधला जो केर कचरा आहे, जो वेस्ट पार्ट आहे, तो आपण त्याला मॅनेज करून राहिलो. सो इट इज यूज टू मेंटेन सॅनिटरी कंडिशन्स अराउंड द सराउंडिंग. इट इज इको फ्रेंडली बिकॉज इट डू नॉट कॉज पोल्युशन और इट इज नीडेड फॉर द प्युरिटी ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटला क्लीन करते, कारण वेस्ट मटेरियलचा यूज करून काहीतरी प्रोडक्ट तयार होऊन राहिला. सो दीज आर द डिफरंट युजेस. आणि जो प्रोडक्ट याच्यामधून तयार होऊन राहिला, जो रॉ मटेरियल आपण काऊ डंग वापरतो, इट इज यूज फॉर द फर्टिलायझर ऑल्सो. ओके, सो दिस इज द अनदर टॉपिक, application of the microbe in the energy production.